ए आय फास्ट आहे पण परफेक्ट नाही, ए आय स्मार्ट आहे पण रिलायबल नाही. 2023-24 मध्ये एवढी हाईप होती ना ए आयची की डायरेक्टली बोलत होते की ए आय रिप्लेस करणार डेव्हलपरला, ए आय पूर्ण कोडिंग करणार. पण डिसेंबर 25 आणि 2026च्या स्टार्टिंग पिक्चर खूप वेगळा आहे. ज्या एम एन सी कंपनीचे ए आयच्या नावाखाली ले ऑफ केले होते त्यांना आता हायरिंग करावं लागते. ते आता रिग्रेट करताय की आपण ए आयच्या नावाखाली म्हणजे आपण ले ऑफ केले. तुम्ही ऑब्झर्व केला असेल आपल्या चॅनलवरती तुम्हाला ले ऑफचे जास्त व्हिडिओ दिसणार नाहीत, कारण ले ऑफचे व्हिडिओज करून फक्त व्ह्यूज आणि जे स्टुडंट आहेत त्यांना जॉब पाहिजे त्यांना कन्फ्यूज आणि संभ्रमात ठेवायचं नाहीये. तर आज इन डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगतो की खरंच ए आयच्या नावाखाली ज्या ज्या लोकांनी ले ऑफ केले ना त्या त्या कंपनीज परत हायरिंग करताय. ए आयने खूप धोका दिलाय. ए आयचं एन्व्हायरमेंट म्हणजे मी असं नाही म्हणणार की बाबा ए आय म्हणजे तुम्हाला यूजच नाही करायचे, बट ए आय प्रोडक्शनला फेल झालं, ए आय कॉम्प्लेक्स इश्यू सॉल्व्ह करायला फेल झालं, ए आय अशा खूप जागेवरती फेल झालेला आहे जिथे ह्युमनच लागतोय. तुम्हाला असं ॲझम्पशन नाही करता येणार. तुम्ही जर एक्झाम्पल बघितलं ना तर ॲमेझॉनचं एक्झाम्पल बघा. डिसेंबर 2025मध्ये प्रोडक्शनला फेलियर आणलं. प्रोडक्शनला जे इश्यू होता तो रिझॉल्व्ह करायचा, जे एक्झिस्टिंग फंक्शन होतं ते ब्रेक केलं. 13 तास लागले ते सगळं ह्युमनला फिक्स करण्यासाठी. अजून पण क्यू म्हणून ए आयचं आहे, तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवतो. तर 1,200 का 12,000 ऑर्डर कॅन्सल झाल्या विथ द हेल्प ऑफ ए आय. म्हणजे बघा ए आय किती, म्हणजे असं म्हणत नाही मी ए आय की फक्त लॉसच आहे किंवा लॉस करतो. ए आय जे एंट्री लेवलचे जॉब्स आहेत ना ते ए आय थ्रू आपल्याला भेटत आहे. म्हणजे जे आपण बोलतो ना की जे फ्रेशर लोक जे करताय ना ते ए आय पूर्णपणे काम करतंय. बट ए आय फेल झालेला आहे कोणत्या ठिकाणी, जिथे कॉम्प्लेक्सिटी आहे, जिथे आपण जर फिक्स करायला लावलं, काही कोड करायला लावला तर ए आय पूर्णपणे कोड जनरेट करतो, पण जे प्रोजेक्टचं आर्किटेक्चर आहे ना तो अंडरस्टँड करू शकत नाही. दुसरी गोष्ट काय माहिती का, प्रोडक्शन अवेअरनेस झिरो आहे. ए आयला फरक पडत नाही, ए आयच्या टूलला फरक पडत नाही की तुमचं डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट आहे का तुमचं प्रोडक्शन एन्व्हायरमेंट आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय, कॉन्फिडन्समध्ये म्हणजे रॉंग प्रूव्ह करणं, अँसर देणं. आपण जर म्हणतो ना की इज दिस करेक्ट, तर तुम्हाला तो सांगेल की हा हे करेक्टच आहे. तुम्ही चॅट जीपीटीला पण करा किंवा काय, परत 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 काही जर कॉम्प्लेक्सिटी आली ना तर आपल्याला प्रॉपर आन्सर अजून पण भेटत नाही. आता क्लाउड आलंय, क्लाउडचं पण तेवढ्या टाईपमध्ये हाईप आहे की अरे कोडिंग करून देणार, सगळं करणार, हे करणार. अजून पण सांगतो मी, ए आय थ्रू कोड करा आणि तो प्रोडक्शनला टाका. कोण गॅरंटी देतं की तो कोड खरा आहे की नाही खोटा आहे. अजून पण सांगतो की हे रिअलाइज झाले मोठ्या मोठ्या कंपनीजला. हे रिअलाइज झालंय की कंपनीजला की आपण ए आय थ्रू जे ले ऑफ झालेत ना ते ले ऑफ ऑलरेडी होणारच होते. ले ऑफ ऑलरेडी होणार होते का, कारण जर तुम्ही बघितलं पॅन्डेमिक कोविडच्या वेळेस खूप जास्त हायरिंग झालेली होती. त्यांनी प्रिडिक्शन केलं होतं की आमच्याकडे प्रोजेक्ट जास्त येतील. त्यांनी प्रिडिक्शन केलं होतं की मार्केट खूप बूममध्ये चालेल. त्यांनी प्रिडिक्शन केलं होतं की आपल्याला आय टी मार्केटमध्ये जे आहेत ना आपल्याला बेंचवर ठेवायचे, आपल्याकडे प्रोजेक्ट वगैरे आले ना आपण डायरेक्टली त्यांना प्रोजेक्ट असाइन वगैरे करू शकतो. पण ते रॉंग प्रिडिक्शन ठरलं. सगळ्या कंपनीचं, सगळ्या सीईओचं जे प्रिडिक्शन होतं ना ते रॉंग ठरलं आणि ते पूर्ण जे आपण म्हणजे एक्स्ट्रा हायरिंग केली होती तर ती कधीतरी त्यांना ते कट करायचे होते. तर आता कुठल्या नावाखाली करतात, ए आयच्या नावाखाली त्यांना ते ले ऑफ करताय. ए आय एक असं एक हे झालंय ना की म्हणजे ए आय असा वर्ड झालाय ना की तुम्हाला ए आय थ्रू ए आय तुमचं काम करून देईल, तुम्ही जाऊ शकता या नावाखाली. पण ऍक्च्युअली ए आयचं नाही. आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय माहिती का, ए आयचं एन्व्हायरमेंट इतकं महाग आहे ना मित्रांनो. मला सांगा, आता कंपनीजने एक तर कोविडमध्ये खूप जास्त हायरिंग केली आहे, म्हणजे कामापेक्षा जास्त हायरिंग केली आहे. मग एक्सपेक्टेशन फुलफिल नाही झाले, मार्केटने तसा रिस्पॉन्स नाही दिला किंवा प्रोजेक्ट नाही आले किंवा जे XYZ रिझन असतील. आणि ग्लोबल क्रायसिस पण तुम्ही बघू शकता. त्यामुळे आय टीचं मार्केट थोडंसं डाऊन गेलं. मग त्यावेळेस एम्प्लॉई आहेत, प्रोजेक्ट्स नाही आहेत आणि ए आयचं एन्व्हायरमेंट पण घ्यायचं आहे. 2023-2024मध्ये खूप साऱ्या कंपनीजने इन्व्हेस्ट केलं, पण रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट काहीच भेटलं नाही. अजून पण 25-26मध्ये पण खूप, 25मध्ये पण झालं आणि 26मध्ये पण खूप जास्त ए आयवरती इन्व्हेस्ट करताय कंपनीज. मग आता मला सांगा, एकतर कंपनीज परफॉर्म करत नाही तेवढ्या, त्यांचे स्टॉक खाली म्हणजे पडताय. त्यानंतर जे एम्प्लॉईज आहेत त्यांना प्रोजेक्ट नाही आहेत. मग त्या एम्प्लॉईला फ्री ऑफ कॉस्टमध्ये जर समजा सॅलरी देण्यापेक्षा मग ह्यांना ले ऑफ केलेलं बरं. तर हे ले ऑफ होणारच होतं. हे ए आयच्या नावाखाली फक्त ले ऑफ करताय आणि मग ते ए आयचं एन्व्हायरमेंट घेत आहे. अजून सांगतो,
जे मिड लेवलचे जे एक्सपर्ट आहेत, जे इंजिनियर्स आहेत किंवा जे एक्सपिरियन्स लोक आहेत ना, त्यांच्यासाठी अजून पण ओपनिंग्स आहेत, इन फ्युचरमध्ये पण येणार आहेत. कारण पर्याय नाही आहे. 100% ए आयवरती रिलाय कोणीच राहू शकत नाही. रिलायबल नाही आहे तेवढं. हां, स्मार्ट आहे, फास्ट आहे, पण परफेक्ट नाही आहे, रिलायबल नाही आहे. आपण 100% प्रोडक्शनवरती त्याच्यावरती भरोसा ठेवू शकत नाही आहे. त्यामुळे ज्या कंपनीज आहेत ना, त्यांनी हायरिंग परत चालू केलं आहे. मग इथे एकच पॉईंट येतो, फ्रेशरचं काय. आता फ्रेशर्स आहेत जे आता मुलं 2025 2026चे पासआउट आहेत, 2027ला ते जे काही पासआउट होणार आहेत, त्यांच्यासाठी असं वाटतं की अरे की फ्रेशरला मग जॉब नाही आहे, मग फ्रेशरचं काय. तर अजून सांगतो, जर मिड लेवलला ए आयमध्ये तुम्ही ज्या पण, मी असं म्हणत नाही मी ए आयला विरोध करत नाही, मी स्वतः पण ए आय लर्न करतोय, स्वतः पण ए आय माझ्या टेस्टिंगमध्ये इन्व्हॉल्व करतोय, ए आय मी करतोय, पण असं म्हणत नाही मी की तुम्हाला 101% तुम्हाला ए आयवरती रिलाय करायचं आहे. ए आय तुम्हाला म्हणजे रिस्पॉन्स देताना हा की जे तुमचं बेसिक स्ट्रक्चर आहे, बेसिक ऑफ कोडिंग आहे, तिथपर्यंत तुम्हाला देऊ शकतो. कॉम्प्लेक्सिटी वगैरे तुमचं सॉल्व्ह करू शकत नाही. प्रोडक्टचं गाईडलाईन जे तुम्हाला आम्ही आधी सांगितलं की ए आयला माहीत नाही की हे तुमचं प्रोडक्शन आहे का हे तुमचं स्वतःचं एन्व्हायरमेंट आहे. ओके, सो प्रोडक्शनला पण असे ग्लिच झालेले आहेत की जिथे ह्युमनला 13 घंटे लागले. मी जसं तुम्हाला ॲमेझॉनचं पण एक्झाम्पल सांगितलं. तरी अशा गोष्टी आहेत आणि सध्या हाईप भरपूर आहे. क्लाउड आलंय, ChatGPT अरे कोड करून देतं किंवा काय करतं, या सगळ्या गोष्टी आत्ता सध्या हाईपमध्येच आहेत. पण जे फ्रेशर्स, जे बेसिक ऑफ कोडिंग जे होतं तेवढंच फक्त ए आय करून देतं. कॉम्प्लेक्सिटी असेल किंवा काय असेल ना, ते ॲझम्पशनला ते कॉन्टेक्स्ट समजून घेतं आणि तेवढ्यापुरतंच फक्त ते काय करतात, तुम्हाला रिस्पॉन्स देतं. त्याच्या व्यतिरिक्त जास्त अजून तर नाही आहे. हां, इथून पुढे डेटाबेसवरती चालतं, ते डेटावरती चालतं, इथून पुढे ते मॉडेल एकदम ट्रेन होईल, इन फ्युचरमध्ये चालेल. येस, चालेलच आहे, मी पण यूज करणार आहे. पण असं नाही आहे की ए आयवरतीच पूर्ण रिलाय राहायचं आहे. तर ए आय मला सांगा की एखादा वेबसाईट म्हणा किंवा एखादं फंक्शन किंवा एखादा कोड आपण जर ए आयला आपण सांगितलं की मला हे करून देऊ, तर आपण ब्लाइंडली प्रोडक्शनला टाकतो का. तर मॅक्झिमम चान्सेस आहेत की तिथे हाय रिस्क आहे की तुम्हाला काही ना काहीतरी एरर यायचे चान्सेस आहेत. मग त्यावेळेस काय, मग तुम्हाला लाईन बाय लाईन तुम्हाला कोड बघणंच आहे, तुम्हाला तो कोड व्हॅलिडेट करणंच आहे. मग तो कोड तुम्हीच केलेला काय वाईट आहे. हां, ठीक आहे, बेसिक गोष्टी तुम्हाला भेटताय आणि त्यानंतर तुम्ही बघू शकताय. मग आपण असं म्हणू शकतो का की 100% तुमचं ए आयवरती डिपेंड आहात म्हणून तुम्ही, असं काही नाही आहे. ओके, सो इथून पुढे पण मॉडेल एकदम ट्रेन होणार आहेत, ते पण काम करतील. पण असं नाही आहे की डेव्हलपरला किंवा कोणत्या टेस्टरला ते रिप्लेस करणार आहेत. वे ऑफ वर्किंग चेंज होणार आहे आणि हे आता हळूहळू कंपनीजला पण रिअलाइज झालेलं आहे. म्हणून खूप साऱ्या कंपनीजनी हायरिंग स्टार्ट केलेलं आहे. 2026मध्ये तुम्ही डायरेक्टली बघू शकता. ॲमेझॉन असेल, TCS असेल, विप्रो असेल, मेटा असेल, ओके, गुगल असेल, ज्या मोठ्या कंपनीज आहेत ना, त्या कंपनीजनी हायरिंग परत स्टार्ट केलेलं आहे. खूप साऱ्या हायरिंगचे आपण जे व्हिडिओज आहेत इंस्टाग्रामवरती म्हणा, यूट्यूब शॉर्टचे म्हणा, ते आपण करतो आहोत आणि हायरिंग अजून पण चालू आहेत. या इयरला पण हायरिंग चालू होणार आहेत. फक्त एवढंच आहे की तुम्हाला असं बिलकुल असं समजू नका की मला 0% ए आय मला येत आहे. तुम्ही ज्या पण टेक्नॉलॉजीमध्ये आहात त्या फक्त ए आय इन्क्लूड करा. तर ही गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. बाकी असं काही नाही आहे की जे हाईप होतं ते हळूहळू बघा तुम्ही आता अजून इंडस्ट्रीमध्ये सगळं ते पहिल्याच, असं नाही आहे, असं होणार तर नाही आहे की बाबा 2021 22ला 2020मध्ये जसं होतं तसं होणार आहे. त्या लेवलला नाही होणार, पण कुठंतरी त्या लेवलला हायरिंग होणार आहेत आणि जे मिड लेवल एक्सपिरियन्स लोक आहेत ना, त्यांना 101% जॉब भेटणार आहेत. जे फ्रेशर्स लेवल आहेत ना, त्यांच्यासाठी पण ओपनिंग्स येणार आहेत. का, कारण जे मिड लेवल जो किती असणार आहेत, मिड लेवल असून किती असणार आहेत, कंपनी जेवढे आहेत, तर त्यांना फ्रेशरकडे मूव्ह ऑन व्हावं लागणार आहे. फ्रेशरकडे त्यांना यावं लागणार आहे आणि फ्रेशरला पण त्या लेवलचं टूल्स आणि टेक्नॉलॉजी स्किल अप टू डेट राहावं लागेल. तेव्हा तुम्हाला तो पण जॉब मिळणार आहे. चांगलं पॅकेज असणार आहेत, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण तुम्हाला स्वतःला अप टू डेट अपस्किलिंग करायचं आहे, कॉन्फिडंट राहायचं आहे, तुमचा पोर्टफोलिओ क्रिएट करायचा आहे आणि तुम्हाला एकदम एक्सपर्ट व्हायचं आहे. तुम्हाला 101% तुम्हाला जॉब भेटणार आहे. लास्टली हे सांगेल, ए आय काय सॉफ्टवेअर इंजिनियर नाही आहे. ए आय एक फक्त टूल आहे जे तुम्हाला यूज करायचं आहे. आणि इंजिनियर कोण, इंजिनियर जो डिसिजन घेतो, जो परफेक्ट आहे आणि जो स्मार्टली काम करतो, त्याला आपण इंजिनियर म्हणतो.
AI पूर्ण तुमचं स्मार्टली काम करणार नाहीये किंवा तुमचं फक्त परफेक्टली काम करणार नाहीये. AI फास्ट करेल, स्मार्ट आहे किंवा परफेक्शन नाहीये. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि तुम्ही त्यानंतरच तुम्ही AI ला यूज करायला स्टार्ट करा. AI टूल यूज करा. ओके. सो यस, घाबरून जायची अजिबात गरज नाही. 2026 मध्ये भरपूर साऱ्या ओपनिंग्स येत आहे. जे मिड लेवल एक्सपिरियन्स लोक आहेत त्यांना तर घाबरून जायची गरज नाही. जे फ्रेशर्स आहेत त्यांनी त्या लेवलचा स्टडी करा. मिड लेवल एक्सपिरियन्सपर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. तुम्ही म्हणाल की आम्ही फ्रेशर आहोत, मग आम्ही कसं करणार? तुम्ही स्वतःहून प्रोजेक्ट करा, फ्रीलान्सिंग करा, इंटर्नशिप करा आणि त्या लेवलला या. कॉन्फिडंट राहा, कॉन्फिडन्स तुमचा असला पाहिजे. जॉब रेडी व्हा. तुम्हाला पण त्या लेवलला तुम्ही या, तुम्हाला पण नक्कीच तेवढं पॅकेज मिळेल आणि तुम्हाला जॉब पण मिळेल. ओके. सो येस, व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला व्हॅल्युएबल वाटला असेल तर लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स बरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.